एवढं मोठं पातेलं चुलीवर ठेवून काय करायला ताई? तर नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं आमच्या गावाकडच्या ब्लॉगमध्ये. तर मोठ्यानं जेवण बिवण तर काय नाही, पण सांडगं पापड बनवण्याची तयारी जोरात चालू आहे. आणि हे पातेलं ढासून खाली पडायला नको म्हणून दोघीजण मिळून त्याला व्यवस्थित बसवून घेत आहेत. आमच्या आई सांडगं पापड बनवताना त्याच्यात काय काय साहित्य वापरतात बघा. मोठं मीठ, हिंग, पापड खार आणि जिरे एवढं सगळं उकळलेल्या पाण्यामध्ये टाकतात आणि बारीक केलेलं तांदळाचं मिश्रण त्याच्यात ओततात. आता पाण्याला उकळी येऊपर्यंत दोघीजण वरती गेलो हरभरा वाळत घालायला. आणि इथं पहा, ह्या सासवा सुनांचं किती मोठं डिस्कशन चालू आहे इथे. मंडळी, खरं सांगायचं तर प्रत्येक स्त्रीला सासूही असायलाच हवी. का तर सासू म्हणजे एक अनुभवाचं पुस्तकच असतं, ज्याच्या प्रत्येक पानावर आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं. आम्ही खाली येऊपर्यंत पाण्याला उकळी आलेली, मग सांडग्याचं पीठ शिजवून घेतलं. आणि शेतातील हरभरा खूप जास्त आहे, त्याच्यामुळे रोज थोडा थोडा भिजवून आम्ही असं वाळवत घालत आहे. सांडग्याचं पीठ शिजवताना शिजवल्या मोठ्या पातेल्यात, पण उचलून नेताना न्यायला येईना. मग काही ह्यांना आणल्या बोलून, चल ठेवू लागचल आम्हाला पातेलं. आणि सगळं आवरून सांडगं घालायला वाजले 10. आणि उन्हाचा चटका काय म्हणता, घाम पहा केवढा फुटला. आवरून पहिला पटकन खाली आल्यानंतर ह्या गेल्या भिजवलेला हरभरा वाळवत घालायला आणि मी घेतलं स्वयंपाक करायला. सुरुवातीला घेतला मठ्ठा करायला आणि आज करायची होती सांडग्याची भाजी. अशी सांडग्याची भाजी तुमच्यात पण करतात का? कमेंटमध्ये नक्की सांगा बरं. आई मला स्वयंपाकाला लसूण सोलून देत होत्या आणि आजींचं जोपर्यंत हरभऱ्याचं काम संपत नाही तोपर्यंत त्यांचा 8 दिवस तर हेच काम दिसणार आहे तुम्हाला. तोपर्यंत माझी आज सांडग्याची चमचमीत भाजी शिजून तयार झालेली आणि आता टॅमॅटोची आमटीची तयारी चालू होती. आणि आता 8 दिवस झालं खूप मोठा घोळ झालेला. नदीतली मोटरच बंद पडलेली, त्याच्यामुळे शेताला पाणीच नाही. आणि आज 8 दिवसानंतर पाणी आलेलं आणि तेच आई बघत थांबलेल्या. आणि आज गड्यांचा पगार द्यायचा होता आणि हे गेलेले मोटर चालू करायला आणि हातपाय बघा किती राड झाले. नंतर परत मेथीची भाजी केली, मुळ्याचं उसळ केलं, सगळेजण जेवलो. आणि आईंचं पहा जरा काय जुगाड चालू आहे इकडे. हरभऱ्यामध्ये मिक्स करायला राख पाहिजे होती आणि पावसामध्ये भिजायला नको म्हणून त्याचा जुगाड पहा. काय म्हणजे चाळून हरभऱ्याला राख करायचा आहे. आता पाऊस यायला लागला, आता कवा चाळायचं तो पण छत्री तर घालून ठेवतो. आणि मी 2 दिवस झालं चार्जिंग आमच्या दीदींच्या घरी विसरून आलेलो आणि आई ते येताना घेऊन आलेल्या. आणि चार्जिंग मिळाल्यावर एवढा आनंद झाला की मोबाईलशिवाय माणसाचं काय खरं नाही बाबा. आणि बरोबर 4 वाजलेले, किती कडक ऊन होतं, वातावरण तर काहीच नव्हतं आणि किती मोठा पाऊस चालू झाला. आणि दिवसभर उन्हात तापलेल्या मातीत पाऊस पडला आणि एवढा मस्त वास सुटला मातीचा. तेवढ्यातच बाबांनी गरमागरम वडापाव. संध्याकाळी विजा कडकडत होत्या आणि मी मोबाईल घेऊन बाहेर थांबलेले. तेवढ्यातच आई मला काय म्हणतात पहा. काका पुरते 5 मिनिटं जाऊ दे, ते 20 झाले. मोबाईलवर वडून घेतल्यावर जळून बसेल. मोबाईलवर वडून घेतल्यावर जळून बसेल. चला आजसाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.